का भी देना। 4 से खाता खुला वहां पर बैट्समैन अरुण का। 4 से खाता खुला छत्रपति स्पोर्ट्स चौड़े टीम का। 4 रन बिना किसी विकेट के। उदय कामिड़े बदलापुर एंड से गेंदबाजी कर रहे हैं। फील्ड की जमावट पहले मेडेंट्री पावर प्ले में शॉर्ट थर्मेन बैकवर्ड पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर। इस मरतबा टर्न कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन फील्डर मौजूद हैं। पूर्वानुमान के साथ अपनी दाईं ओर गए। 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर 5 रन बिना किसी विकेट के। छत्रपति स्पोर्ट चौड़े उदय कामिड़े अब सामना करेंगे उनका बैट्समैन हर्षल। लंबा रनअप है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे लंबे रनअप से बॉब विलीज गेंदबाजी करते थे। पटकी भी गेंद कट कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट पर, अब जाके उसे रोका है। इस बीच बैट्समैन ने 3 रन बनाए। हालांकि वहीं पर वीरेंद्र सहवाग स्टैंड है, उसी तरह का शॉट जो सहवाग जाने जाते थे जिस शॉट के लिए। वीरेंद्र सहवाग को ये श्रेय हासिल है कि पहला फ्री हिट उन्होंने खेला था 2007 में। इस मरतबा बहुत ही इम्प्रूवाइज तरीके से खेला हवा में और आउट हो गए बैट्समैन अरुण। पहला झटका लगता हुआ यहाँ पर आउट होके आए बैट्समैन अरुण और कुल स्कोर है 8 रन 1 विकेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं। सतीश बल्लेबाजी को जा रहे हैं, जबकि सामना करेंगे हर्षल। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई छत्रपति स्पोर्ट्स चौड़े टीम। इस मरतबा ड्राइव किया बहुत खूबसूरत अंदाज से, लेकिन डीप मिड ऑफ पे खिलाड़ी 1 रन आता हुआ स्ट्रोक के साथ ही 1 रन से 9 पे पहुंचा है। स्कोर 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं हर्षल। आप देख रहे हैं वावोलीकर चषक 2022। इस मरतबा बहुत दूर आउट ऑफ कवरेज गेंदबाजी वाइट। 1 रन स्कोर में और आता हुआ स्कोर पहुंचा है इस वक्त चौड़े टीम का 10 रन। पहला ओवर चल रहा है और काफी लंबे रनअप से उदय कामिड़े गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा हुक कर दिया है क्रीज में पीछे जाकर लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। गजब का शॉट, लगभग वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। इस चौके की मदद से 1 ओवर की समाप्ति पर रन बने कुल मिलाकर 14, विकेट गिराए। इस वक्त देवली से मंगेश पाटोले उर्फ अपला मंग्या और उनके दोस्तों ने वावोलीकर चषक के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत आपका। खेल की शुरुआत होती हुई अब वावोली एंड से अब देखना है कौन से गेंदबाज लगाए जाते हैं।
फुल टॉस गेंद स्विंग करना चाहता वाइट, 1 रन और स्कोर में आता हुआ 15 पे पहुंचा स्कोर। दर्शन भगत पिछले मैच में भी इतने इफेक्टिव साबित नहीं हुए थे, इस मर्तबा गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग अपने बाईं और लगभग 10 कदम बहुत तेज चले गए फील्डर, अपने टीम के लिए 2 रन बचाए। रुपेश थे पीछे, इन 2 रन से 17 पे पहुंचा स्कोर टीम चावड़े का। छत्रपति चावड़े टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है, स्कोर है 17 रन, विकेट गिरा है 1। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओ क्या कैच पकड़ा है रुपेश ने, इंचेस इनसाइड द बाउंड्री लाइन। देखना अंपायर का क्या इशारा है। यस इज आउट, कैचेस विनिंग मैचेस, कैचेस विनिंग मैचेस। आइए देखते हैं क्या कैच पकड़ा रुपेश ने, इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन। बहुत ही बढ़िया शॉट खेला था और सीधी गेंद साइड स्क्रीन पे। यस इज आउट। तीसरे अंपायर की सुविधा है नहीं, सिर्फ चेक किया जाए। कमाल का कैच पकड़ा रुपेश ने अपने दाईं ओर भागते हुए लॉन्ग ऑफ से ठीक साइड स्क्रीन के सामने। ये दूसरा झटका लगा है यहाँ पर। अगली 2 टीमों को टॉस के लिए रिपोर्ट करना है, रेवती स्पोर्ट और कोलम स्पोर्ट। ये 4-4 ओवर का मुकाबला और दूसरा ओवर इस वक्त चलता हुआ। इस मरतबा बहुत ज्यादा पीछे क्रीज में गए थे, बैट्समैन को फॉलो करके गेंद की वहां पर दर्शन भगत ने। स्कोर इस वक्त 17 रन और विकेटों को हम देखें तो 2 विकेटें छत्रपति स्पोर्ट चौड़े टीम ने खोई है। बैकफुट पे गए बॉलर, बैक ड्राइव, लेकिन चुराते हुए रन 1 रन से 18 रन, 2 विकेटों के नुकसान पे 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। फुल टॉस गेंद ड्राइव किया बहुत खूबसूरत अंदाज से लॉन्ग ऑन पे 1 रन। फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है, गेंदबाजी तो उससे शानदार हो रही है। यही कारण है कि 19 रन बने अब तक, हालांकि खराब टोटल तो नहीं है चौड़े टीम का। इस मरतबा बोल्ड हो गए, बेल स्ट्रिप करती हुई निकल गई गेंद, 1 और विकेट।
2 ओवर की समाप्ति, 19 रन 3 विकेट। बहुत ही खूबसूरत गेंद थी जिसपे कि बोल्ड कर दिया बैट्समैन को। गेंदबाजी में इस वक्त ऋतिक को बुलाया गया है, ऋतिक धुमाल, जबकि सामना करेंगे बैट्समैन तौसीफ सिंधु की तरफ से नीतेश। अगर 3 गेंदों में 3 सिक्सर लगाते हैं तो 3000। ऋतिक धुमाल, पहली गेंद बल्ले के मुंह को खोला, गाइड किया गेंद को लगभग गली की जानिब 1 रन के लिए। 20 पे पहुंचा स्कोर, 20 रन 2 विकेट। ऋतिक धुमाल गेंदबाजी कर रहे हैं। अब सामना करेंगे बैट्समैन योगेश। ये देखिए अकबर जो मनियार है हमारे अंपायर, वो वैसे भी डॉक्टर है, हजामा के एक्सपर्ट हैं। वरिष्ठ पुलिस भगवान जादव साहब हमसे जुड़ चुके हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम, सुस्वागतम। ऋतिक धुमाल सामना करेंगे बैट्समैन दीपेश। इस मरतबा बहुत ही नजाकत भरा शॉट है, देखना क्या कुछ हुआ है। गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रन। खाना खाया नहीं हम लोग। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, पटकी विकेट पुल किया है, विकेट एरिया है, लेकिन बढ़िया फील्डिंग। फील्डिंग क्या लाजवाब हो रही है। हालांकि थ्रो कलेक्ट होता तो बैट्समैन को जाना होता। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पे पहुंचा है। इस ओवर के बाद एक ऑन फील्ड अंपायर हमारे आपको दूसरे अंपायर से रिप्लेस किया जाएगा। स्कोर है 26 रन 26। फिर से पटकी विकेट, फील्डर है। ओ हो, तीसरी कोशिश में जगलिंग कैच छूटा। हालांकि लालच दे रहे हैं शॉर्ट पिच गेंदों से बैट्समैन को। 2 रन से 28 पे पहुंचा स्कोर इस वक्त चौड़े टीम का। 28 रन। विकेटों को हम देखें तो 3 विकेटें गिरी है। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में बैठना है। रेवती स्पोर्ट्स के कैप्टन और कोलम स्पोर्ट्स के कैप्टन। अच्छी गेंद, अच्छी रफ्तार, क्रीज में पीछे जाके खेलना चाहते थे, बीट किया वहां पर। 28 रन 3 विकेट। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए अपने स्टेप में चूके। ओवर नंबर 3 चल रहा है। ये मुकाबला सेकेंड राउंड का है, 4 ओवर का है। फिर से खराब गेंद, वाइड। 29 पे पहुंचा है स्कोर। थोड़ा बड़ा ओवर चलता हुआ, फिर से टॉप एज, लेकिन इस बार बच नहीं पाए। लगातार शॉर्ट पिच गेंदों पर परेशान किया और आखिरकार विकेट लिया।
और कोलम स्पोर्ट्स के कैप्टन। गेंदबाजी के लिए दिनेश मगर आए हैं। पिछले मैच में कमाल की बॉलिंग की थी दिनेश मगर ने, और दिनेश मगर इस टीम के बहुत ही सीनियर खिलाड़ी है। लेकिन क्रिकेट ऐसा खेल है जिसमें अगर और मगर नहीं चलता है। अब मगर चलते हैं कि नहीं ये अलग बात है, लेकिन क्रिकेट में अगर और मगर नहीं चलता है। इस मरतबा ऑन आप खेला है, ऊपर लगी है। एक और विकेट, विकेट नंबर 5 गिरता हुआ। पांच विकेटों के नुकसान पे नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त जाते हुए हर्षल ठाकरे। चौथे ओवर का और आखिरी ओवर का खेल चलता हुआ। रेवती के कैप्टन और कोलम के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में बैठना है। जो कैप्टन नहीं रहेगा उसको पेनल्टी दी जाएंगी। निकल के मारने की कोशिश, गेंद पीछे सरक गई है नॉन स्टॉप पर। 4 रन। इस पे पहुंचा है स्कोर। आखिरी ओवर चलता हुआ। दिनेश मगर इस मरतबा कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा गेंद को। पीछे खिलाड़ी थे लेकिन थोड़ा स्लॉपी वर्क रहा वहां पर। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से 35 पे पहुंचा है स्कोर चौड़े टीम का। मुकाबला चलता हुआ। छत्रपति स्पोर्ट चौड़े बनाम कोटसाई। इस मरतबा खेल दिया है मिड विकेट में। फिर से आना चलती हुई, रॉन्ग एंड थ्रो। 2 रन पूरे। इन 2 रन से इस तरह के 2-2 रन महंगे पड़ सकते हैं जब आप चेस कर रहे हो। एक अच्छा स्कोर बना लिया। अब तक 37 रन हो चुके हैं, क्योंकि चौड़े के पास भी अच्छी गेंदबाजी है, जिन्होंने पहले मुकाबले में वावली टाइगर्स को शिकस्त दी थी। लॉन्ग वे शफल, गेंद विकेटों के करीब से चली गई विकेट कीपर के पास। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए। फिर से अच्छी गेंद, निकल के मारने की कोशिश, बीट किया तो कुल मिलाकर रन बने 37। 38 की चुनौती रखी है कोटसाई के सामने। टॉस करने जा रहे हैं
टेल टॉस को जीता इस वक्त रेवती स्पोर्ट ने। शरद जी अनेक अनेक धन्यवाद। आपसे निवेदन है मंच की शोभा बढ़ाना है। प्रणय, ये बताइए कि वावली में इससे पहले इतना जानदार शो या इससे पहले इस इलाके में इतना बड़ा शो आपने खेला? नहीं, पहली बार खेले थे एक बार, तभी छोटा था। तो इस शो में कैसा एंजॉय किया आज पूरा दिन? अच्छा लग रहा है, बहुत बढ़िया। ये मैदान वगैरह ये बताइए टॉस जीता क्या करेंगे? क्षेत्र फिल्डिंग करना चाह रहे। फिल्डिंग घ्यायच्या मागे काय उद्देश आहे? फिल्डिंग चांगली बॉलिंग पाहिजे, त्यामुळे फिल्डिंगच घेणार। समोरच्या टीमला 4 ओव्हरमध्ये किती रनामध्ये थांबणार? 40 ते 45। कुठले गोलंदाज आहेत? एक गोलंदाज जे पॉवर प्लेमध्ये चांगली स्टार्ट देईल? रुपेश बासरे। ऑल द बेस्ट। बहुत ज़बरदस्त आपने बल्लेबाजी भी की। अगर टॉस जिंकते तर काय करते? बॅटिंगच घेतली असती। तुम्हाला बॅटिंग भेटली काय? याच्या मागे उद्देश आहे की टॉस जिंकून पण बॅटिंग करता, हारून पण बॅटिंग करता? काय नाही, तसा प्रेशर घेत नाही आम्ही बॅटिंगसाठी, म्हणून बॅटिंग घेतो। 4 ओव्हरचा मॅच आहे समोर। रेवतीची टीम पण चांगली आहे। काय लक्ष आहे माइंडमध्ये की 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवणार? 50 ते 55 पर्यंत। काय टीममध्ये चेंजेस? काय नाही। आणि तुम्हाला सोडून कुठले फलंदाज आहेत ज्याची जास्त अपेक्षा तुम्हाला राहील? मोहन राऊत आहे, विवेक आहे, गणेश आहे, देवा आहे। All the best. The news from the toss box is Revati won the toss and they elected ball first. Is back to the commentary box. Commentator Vinod Patel is there. त्या दरम्यान माजी सरपंच सौद सेंधू यांचं शुभागमन झालंय। त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। थँक्यू व्हेरी मच सिद्दीक बाबे सर। ओळ्या मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5वा द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण पाहताय। तर छत्रपती चौरे वर्सेस घोडसई। तर माजी सरपंच सौद सेंधू यांनी यायचे लवकरात लवकर। आपल्याला वाहोली टायगर्स क्रिकेट संघ आयोजित वाहोलीकर चषक 2022 मध्ये इन्व्हाइट केलं जात आहे। तर 38 करायचे आहेत घोडसईला आणि घोडसई संघाची सलामीवीर हे 2 सलामीवीर मैदानात दाखल झालेले आहेत। आपण पाहत आहेत प्रवीण गायकवाड पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कामगिरी, 34 धावा केल्या होत्या। तर अब्दुल मुल्ला यांना विनंती करणं, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय। माजी सरपंच सौद सेंधू यांचा आपण सन्मान करायचा आहे। व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा या ठिकाणी। आपण पाहतात पहिला चेंडू व्हाईट, 38 करायचे आहेत। आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहता नितेश ठाकरे। तर द्वितीय फेरीला प्रारंभ झालाय आणि द्वितीय सत्र देखील सुरू झालेले आहे। स्ट्राईकला प्रवीण गायकवाड, सामना करेल नितेशचा। हा चेंडू यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा। पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय। दुपारच्या या रगरगत्या उन्हामध्ये पंचांना मात्र थोडीशी कवायत करावी लागते, कारण हे 2 चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टंप सोडून जाणार आहे। तर तौसिफ सेंधू यांचे पिताश्री वडील मनसूर सेंधू यांचं शुभागमन या ठिकाणी होतं। यावेळेस मात्र कट करतायत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने। चेंडू फार वेगाने, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला आत ढकललाय आणि या दरम्यान पूर्ण होत आहेत एकूण 3 धावा। आणि 3 धावेने प्रवीण गायकवाडने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय तर 5 धावा। एकूण 38 करायचे आहेत। 4 ओव्हरची मॅच आहे। घोडसईने पहिल्या सामन्यात खोटोबा चौरे संघाला पराभूत केलं होतं, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती चौरे संघाने
वाहुली टायगर्सला पराभूत केलं होतं. अवस्था ड्राईव्ह करतायत, ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक होते तिथे. स्ट्राईकला प्रथमच गणेश गायकवाड. एक वेगळी स्टाईल आपण गणेश गायकवाडची पाहतात. पनामा कॅप परिधान केली आहे. अशा प्रकारे आपण दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील यांनाही पाहिलंय आणि सुनील गावस्कर अशाच पद्धतीने पूर्वीचे जे क्रिकेटपटू होते यावेळेस कट करतायत. इनफिल्डच्या वरून उडवलाय पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा घेत असताना आणि गणेशने मात्र या दरम्यान स्वतःचा अकाउंट 2 धावेने ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. षटक क्रमांक ठिकाणी पहिले सुरू आहे. 3 चेंडू संपन्न झाल्या. 3 चेंडू 7 धावा आलेले आहेत. 38चं टार्गेट आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल. भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. पडगा विभागातून मोहसिन चिखलेकर यांनी शुभेच्छा. तर मोहसिन चिखलेकर यांना विनंती करते आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. लाऊड अपील आणि पंचांनी बोट वर केलंय. फलंदाज गणेश गायकवाड जीला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन, पहिलं यश संपादित केलंय मैदानावरती छत्रपती चौरे संघाने. मैदानावरती येते त्यावेळेस उदय कांबेरे. उदय कांबेरे मैदानावरती येत आहेत आणि तोही त्यांनी फरमाईश केली डीजेकडे की पुष्पा सिनेमाचं गाणं यायला हवं. पुष्पा सध्या गाजतोय. श्री वल्ली हे गाणं त्यांना ऐकायचं असेल. हो, यावेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळतात. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतात. लॉंग ऑफला प्रोटेक्शन दिलं गेलंय. गुड थ्रो पण एकच जाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात एकूण 8 धावा. आमच्यासोबत महेश घारे जे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत. मॅन फ्रॉम मांजरली आणि अत्यंत टॅलेंटेड स्कोरर. हा चेंडू यावेळेस गुडले स्पॉटवर पडल्यानंतर राईज होतोय. खूप चांगला बाउन्स या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय आणि दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये खरं तर खेळपट्टी टणक झालेली आहे. आउटफील्ड आहे भरपूर फास्ट आहे. चेंडू जेव्हा खेळपट्टीवरती पडतो तेव्हा खूप चांगला बाउन्सही मिळताना आपल्याला सकाळी थोडासा बाउन्स थोडा कमी पाहायला मिळाला पण आता दुपारनंतर मात्र खेळपट्टी पूर्णपणे टणक झालेली आहे. फ्लॅट खेळपट्टी आहे. खेळपट्टीचे आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर 3 प्रकार असतात. डस्टी विकेट, त्यानंतर ग्रीन टॉप विकेट, त्यानंतर फ्लॅट विकेट असे 3 प्रकार असतात. फ्लॅट विकेट म्हटलं की आपण त्याच्यावरती फलंदाजांसाठी ती नंदनवन असते. डस्टी विकेट आपण पाहिलं तर तिचा जो मातीचा पोत असतो तो थोडा सैल होत जात असतो. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहत असता आणि त्यामध्ये बऱ्याचदा स्पिनर्सला नंतर साथ मिळत जाते, क्रॅक्स वाढत जातात. आणि ग्रीन टॉप म्हटलं की या खरं तर तुम्हाला खेळपट्ट्या परदेशात पाहायला मिळतात. विशेष करून तुम्ही जेव्हा इंग्लंडमध्ये जाता, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये ग्रीन टॉप खेळपट्ट्या असतात तिथे अशा प्रकारचे विकेट्स असतात. तिथल्या वातावरणाशी खरं तर वातावरण तशा पद्धतीचं असतं त्यामुळे खेळपट्टीमध्ये तुम्हाला ग्रीन टॉप पाहायला मिळते. आणि भारतामध्ये अशा प्रकारच्या खेळपट्ट्या जरी बनवल्या तरी त्यावरचा जो आपण पाहिलं तर जे ग्रास ते त्यावर ठेवणं तितकं सोपं नसतं. आणि ग्रीन टॉप विकेटवरती खूप चांगला बाउन्सही मिळतो आणि समुद्राचे जे वारे वाहत असतात संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे जिथे समुद्र असतो स्टेडियमच्या किनारी तिथे मात्र त्याचा फायदा स्पेशली वेगवान गोलंदाजांना होत असतो. पण आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याकडे फक्त आपण फ्लॅट विकेट बनवत असतो. बऱ्याचदा खेळपट्टी थोडीशी खराब झाली की मग तिथे फलंदाजांचा कस लागतो. परीक्षा फलंदाजांना मात्र तिथे द्यावी लागते. बॉलिंग मार्क यावेळेस तूल येत आहेत. पहिल्या सामन्याचे हिरो 3 विकेट प्राप्त केले होते, 11 धावा खर्च केल्या होत्या. तो अतुल लोने बॉलिंग मार्कवर. एक चांगली कॉन्टेस्ट तुम्ही पाहाल. दोन्ही सामनावीर होते, दोन्ही संघाचे एकमेकांच्या समोर येत आहेत. प्रवीण गायकवाड पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते घोटसे संघासाठी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत
छत्रपती चौरे संघासाठी चांगली कामगिरी केली होती. अतुलने 34 धावांची खेळी साकारली होती. प्रवीणने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि दुसऱ्या बाजूला अतुलने 3 गडी 11 धावा खर्च करताना प्राप्त केले होते. यावेळेस बॅटची कडा लागली. चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघालाय आणि इथे बघा काय चूक घडते. चेंडूला पायाने अडवायचं होतं पण अडवता आलं नाही आणि अशा प्रकारे आज चौकार येतोय मैदानावरती प्रवीणच्या बॅटमधून. धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. तवाईची इच्छा पूर्ण झाली आहे. तवाईत पूर्ण गाणे तुला ऐकायला जरूर मिळेल. यावेळेस वाईटचा इशारा दिशाहीन चेंडू. चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालं आणि कुठेतरी चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला प्रवीणपासून आणि खूप जास्त बाहेर पिचिंग झाली अतुलकडनं. धावसंख्या धावपलकावरती 14. 38चं टार्गेट आहे. 24 अजूनही करायचे आहेत. लेफ्ट आर्म विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सहजतेने एकदा पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात 15 धावा. डीजे ऑपरेटर आमचे केतन या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहतात 10 क्रिक ही अत्यंत नामांकित वाहिनी आणि लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. आय थिंक 84,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. यावेळेस या दरम्यान आपण पाहतायत कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत कुणाल म्हात्रे. खरं तर भरपूर सकाळी कसरत करावी लागली कारण टेक्निकल इश्यू होते. बऱ्याचदा उलटेचा इश्यू होतो. बऱ्याचदा लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. भरपूर नुकसानही होण्याची शक्यता असते. रिस्क भरपूर असतो पण तरीही स्पर्धा कव्हर कराव्या लागतात. हा रिस्क घ्यावा लागतो. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि झेल त्या ठिकाणी झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. झेल ड्रॉप झाला आणि काय घडलं आपण पाहिलं. सगळ्यात महागडी कॅच जगातील कुठली असेल तर वन डे इंटरनॅशनलमध्ये आपण पाहतो रोहित शर्माला जीवनदान दिलं गेलं आणि त्याने 264 धावा केल्या. आणि डोमेस्टिक क्रिकेटचा विचार केला तर ब्रायन लाराला 2 वेळा जीवनदान मिळालं. 9 धावसंख्येवर त्यांनी 22 वरती त्याने 500 धावा केल्या वैयक्तिक. म्हणजे क्रिकेटमध्ये जीवनदानं ही परवडण्यासारखी नसतात आणि ती मागत पडत असतात. यावेळेस हलक्या हाताने खेळत आहेत. रक्षात्मक पद्धतीने डायरेक्टचा प्रयत्न झाला आणि या दरम्यान काय घडतंय. आंखों में इशारा कर दिया और देखते देखते दूसरा रन पूरा कर दिया. चांगला तालमेल चांगलं कॉर्डिनेशन तुम्ही पाहता. रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावा झाले धावपलकावरती 21. रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच चांगला असायला दोघांमधलं तालमेल फार महत्त्वाचं असतं. समयसूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड असणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती धावत असता तेव्हा तुम्हाला कॉलिंग करणं गरजेचं असतं. एकूण 21 धावा झालेल्या आहेत आणि ऐकूया आपण 21 धावा झालेल्या आहेत आणि करायच्या आहेत अजूनही आपण पाहिलं तर 17. कारण जावेद अलींचा आवाज ऐकला
आणि पुष्पा सध्या फॉर्मला आहे. फ्लॉवर समजाय घ्या, फ्लॉवर नाही फायर. आणि बघा, आणि आमचे तोई तर भरपूर खुश आहेत. त्यांना आठवण आली असावी बहुतेक कोणाची तरी, आणि आठवणी तर येतच राहतात. आठवणींचं येणं जाणं आपल्या हातात नसतं, त्यांच्या नादी लागून मन बिचार फसतं. आणि इथे हे गाणं सध्या भरपूर गाजतं आहे. लाल चंदनाची तस्करी कशा पद्धतीने होते या सिनेमामध्ये दाखवलं आहे. अल्लू अर्जुनचा तो डान्स, ती स्टेप, ती मात्र सध्या सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल होते. अनेक जण त्याच्यावरती रील्स तयार करतायत, कॉमेडी व्हिडिओज बनवले जातात. होळ्या मॅचच्या दिशेने या चर्चा होतच राहतील. सामना फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण अजूनही आपण पाहिलं तर इथून धावा झालेले आहेत. एकूण 21-17ची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू 17 करायचे असतील तर 8.50 हे आस्टिंग रेट राखावं लागेल. स्ट्राईकला प्रवीण गायकवाड. यावेळेस सरळ खेळतात, मिडांच्या वरून प्रयत्न झाला होता पण बॅकअप मिळत आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. उदय कांबेरे बघा प्रवृत्त करतायत. उदयने भरपूर मेहनत केलेली आहे. उदयला ठाऊक आहे थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबल्सने इथे लक्ष्याच्या दिशेने आपल्याला जाता येईल, त्यामुळे सिंगल डबल्सचं महत्त्व त्याला ठाऊक आहे आणि प्रवीणला इथं प्रवृत्त करतोय. प्रवीण जो खेळतोय यावेळेस आपण पाहतो 10 धावसंख्येवरती. दुसऱ्या बाजूला उदय कांबेरे खेळतोय एकूण 8 धावसंख्येवरती. दोघांमध्ये एक चांगली भागीदारी बिल्टअप होताना दिसते. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण 23 पाहतायत. यावेळेस हलक्या हाताने खेळतायत पॉईंटच्या दिशेने. बॅकफुट जाऊन एक ब्लॉक शॉट तुम्ही पाहिला, रक्षात्मक पद्धतीने खेळतात. ही बॅट खरं तर आपण पाहिलं तर ही बॅट तुमची तलवार आहे आणि ढाल आहे. याच बॅटने तुम्ही आक्रमणही करू शकताना स्वतःचं संरक्षणही करू शकता. आणि लेदर बॉल प्लेअर असल्या कारणाने तंत्र नेहमीच तुम्हाला चांगलं पाहायला मिळतं. लेदर बॉल हा खेळ तंत्राच्या सहाय्याने खेळला जातो. पण वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुठलाही फुटवर्क नव्हता, तंत्र नव्हतं, फक्त होतं टेम्परामेंट. आणि या टेम्परामेंटच्या बळावरती वीरेंद्र सेहवागने जगातील अनेक गोलंदाजांना नामोहरम केलं. अंडर 16च्या निवड समितीने फिरोजशाह कोटलाच्या प्रवेशद्वारावरनं त्याला बाहेर काढलं होतं, पण त्याच फिरोजशाह कोटलाच्या प्रवेशद्वारावरती वीरेंद्र सेहवागचं नाव देण्यात आलं. आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागचा प्रवास सगळ्यांनी पाहिला. 84 किलोमीटरचा प्रवास करून वीरेंद्र सेहवाग प्रॅक्टिससाठी जायचा. सचिन तेंडुलकरला आपला आदर्श त्याने मानलं आणि सचिन तेंडुलकर बरोबर खेळताना अनेकदा चर्चाही झाली की सचिन तेंडुलकरचा क्लोन आहे. आणि सचिन बरोबर त्याची फलंदाजी सगळ्यांनीच पाहिली. अत्यंत विस्फोटक फलंदाज, मुलतान का सुलतान म्हणून देखील त्याला संबोधलं गेलेलं आहे. नजफगड का नवाब. डाव्या बाजूला वीरेंद्र सेहवागचा देखील स्टँड आहे आणि हा सन्मान वीरेंद्र सेहवाग यांचा केलेला आहे. धावफलकावरती आहेत 24. डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी सतीश ठाकरे. 5 चेंडूत फक्त 3 धावा दिल्या. चिंता थोडीशी वाढत चालली आहे गोडसेची, कारण डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही आहेत आणि 24 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू 14 धावा. चेंडूपेक्षा धावा दुप्पट. आणि उदय कांबेरीला आता मात्र इथे उभं ठेवलंय. आधीच्या 3 चेंडू 3 डबल होत्या. हो सुरेख चेंडू सतीश ठाकरेने इथे विक्रम केलाय. सलग 4 चेंडू डॉट फेकल्यात आणि आता या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होतोय. गोडसई संघाला हव्यात आता 6 चेंडू मध्ये 14 धावा. काल 6 चेंडू मध्ये खरं तर आपण पाहिलं नावा आणि गोडसे बी मध्ये 29 धावा झाल्या होत्या. आणि कालच आम्ही पाहिलं होतं अंडर 21ची स्पर्धा देसाईच्या मैदानावरती झाली, जिथे 6 चेंडू देसाई विरुद्ध नवापाडा संघाला हव्या होत्या आणि यश चौधरीने 7 चेंडूत 28 केल्या. तो सामना जिंकलेला आहे आणि याच मैदानावरती आता 7-14चं इक्वेशन आहे. होणार की नाही होणारा प्रश्न आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि या खेळामध्ये अनेकदा परीक्षण होतात फेल. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा पाहिलेला आहे. हा सामनाही तसाच जुळायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि 7-14ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या
स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे घोटसई संघ असं वाटलं होतं प्रवीण गायकवाड उदय डावाला सावरतायत, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत, सामना सहजतेने जिंकतील. नियतीला ते मंजूर नव्हतं, सतीश ठाकरेला ते मंजूर नव्हतं आणि सतीशने मागच्या षटकात फक्त 3 धावा दिल्या आणि 12-17चं इक्वेशन आता 6-14 वरती आलंय आणि अखेरचं षटक कोण घेऊन येणार. जयेश ठाकरेवरती विश्वास दाखवलाय. जयेश ठाकरे या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देईल का या छत्रपती चौरे संघाला, की दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, अफाट कर्तृत्व आहे, फटक्यांचं कोठार आहे, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी जाणला जातो. त्याने पहिल्या सामन्यात 34 धावा केल्या होत्या, आता त्याला आपल्या संघाला 14 धावा करून द्यायच्या आहेत. उदय कांबेरीने या सामन्यामध्ये थोडीशी चिंता वाढवली, कारण 3 चेंडूमध्ये 3 डबल्स आल्यानंतर पुढचे 4 चेंडू त्याने डॉट फेस केले आणि आता दबाव हा पूर्णपणे प्रवीणच्या वर येताना पाहतायत. मैदानावरती थोडासा वारा वेगाने वाहतोय. अशाच प्रकारचं वादळ आलं होतं शारजामध्ये आणि या दरम्यान काय घडतंय. पहिला चेंडू फेकलाय डॉट आणि डॉट चेंडूने आता दबाव वाढत चाललाय गोडसईवरती. येणारे चेंडू 5 आणि करायचे 14 धावा. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मागचा सामना रंगताना आपण पाहिला तो एकतर्फी झाला, पण या सामन्यामध्ये थोडासा रोमांच आपण पाहतायत. स्ट्राईकला प्रवीण गायकवाड. हा चेंडू टॅप केलाय, सुरेख चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू ज्याला ग्रामीण भाषेत म्हणतात बुंदा आणि इथे 2 चेंडूत फक्त एकच धाव दिली आहे. आता 4 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 13 धावा. स्ट्राईकला आलाय उदयवरती दबाव असणारच, कारण मागचे 4 चेंडू त्याने डॉट फेकलेत, पण उदय या संघाचा भरोशाचा फलंदाज आहे. या उदयने नेहमी संघाच्या हितासाठी फलंदाजी केलेली आहे. या सामन्यात सुरुवातीला तो खूप चांगला खेळला, पण मागचे 4 चेंडू डॉट फेकल्यानंतर दबाव त्याच्यावरती आहे आणि आता इथून उदय कशा पद्धतीने फेस करेल हे षटक, कारण 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोडसई जिंकणार की चौरे, हा प्रश्न निर्माण झालाय. चर्चेला आलंय उधाण. हा चेंडू यावेळेस मात्र यष्ट्यांचा घेऊन जातोय वेद आणि उदय कांबेरीला परतावं लागतोय मैदानावरती धक्का क्रमांक 2. राजेश भगत 4थ्या क्रमांकावरती. 3-13 हवेत. कोण कोणाचे वाजवणार 3-13 या मैदानावरती. छत्रपती चौरे की घोटसई. बघूया. स्ट्राईकला आलाय लिटिल मास्टर डाव्या हाताचा फलंदाज राजेश. 3 चेंडू 13ची गरज. आता इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज. 3 चौकार मारले तर फक्त होतील 12, पण 2 षटकार 1 सिंगल मारावीच लागेल किंवा 2 चौकार 1 षटकार मारावा लागेल. काय सामना रंगलाय. सतीश ठाकरेचं कौतुक करायला हवं. त्याने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला. या सामन्यामध्ये प्राण ओतला आपल्या संघाला. या सामन्यामध्ये तो घेऊन आला आणि उर्वरित काम जयेश ठाकरे खूप चांगल्या पद्धतीने करत असताना प्रत्येकाला वाटले की हा सामना पहिल्या 2 षटकामध्ये सहजतेने गोडसई संघ जिंकेल, पण या सामन्यामध्ये उलटफेर झाला. पण अजूनही गोडसई संघाला सामना जिंकण्याची संधी आहे. त्यासाठी राजेशला इथून मोठा फटका खेळावा लागेल. हा चेंडू उडावला जाईल का सीमा रेषेच्या बाहेर आणि हो लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू सीमा पार आणि हा संघर्षमय चौकार. म्हणजे 1 षटकार 1 चौकार मारावा लागेल. 2 षटकार मारावे लागतील
2 चौकार जर मारले तर धावांची बरोबरी होईल, पण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. बघूया राजेश. 2 चेंडू आणि 9 धावा. सुरेख चेंडू आणि या चेंडूने मात्र या सामन्यातली हवा काढून टाकलेली आहे. आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिली 2 षटकं गोडसेच्या नावावरती राहिली. गोडसेच्या समर्थकांना टाळांचा गजर करण्याची संधी मिळाली, पण पुढच्या 2 षटकामध्ये छत्रपती चौरे संघाने काय कमबॅक केलंय. कोटोबा चौरे संघाला गोडसेने पराभूत केलं होतं आणि आपल्याच गावातील एका संघाला पराभूत केल्या कारणाने आता मात्र समोर गोडसे संघ आल्यानंतर त्याला पराभूत करण्यासाठी हा संघ सज्ज झाला आणि आता विजयाच्या दिशेने. आणि अशा प्रकारे हा सामना 8 धावांनी जिंकलेला आहे छत्रपती चौरे संघाने. वेल प्लेड गाईज, व्हेरी वेल प्लेड. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. हार्ड लक गोडसे संघ.